हॅलो गाईज. सो आज सुंदरी वेगळ्या लुकमध्ये आहे आणि आज काय विशेष आहे तर आज मी शूट करायचं ठरवलं. आज आपले होते एक छानसं असं रील शूट. सो आज ते केलं. इकडं बघा आपली रिंग लाईट वगैरे लावलेली आहे आणि मग एवढा पसरा पडलाय माझा भयंकर. तर आज मी शूट करायचं ठरवलं आहे आणि अक्षरशः मी बहिणीची साडी चोरली आहे. मी बहिणीची साडी चोरली आहे आणि ती घातली आहे. तिला माहीत नाही आहे कारण की ती गेलेली आहे बाहेर आणि तिच्या पाठी मी हा कुटाणा केलेला आहे. सो मला भीती पण वाटते की तिने जर या साडीवरची रील बघितली तर मला मस्त बडबड करेल पण नाही. पण तिला सांगून घेतल्यावरती ती गोष्ट वेगळी असते. पण न सांगता घेतली म्हणल्यावरती थोडंसं होऊ शकतं. तरी सुद्धा आपण रील केलेलं आहेत. एवढं डेंजर माझं माइंड आणि मी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे यावेळेसला. सो साडी कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला, आवडला का? त्यातले त्यात इकडे तुम्ही बघू शकता की मी थोडंसं मिक्स कलर आहे. हा थोडासा ग्रीन दिसतो, ब्ल्यू दिसतो, उन्हामध्ये गेलं थोडंसं ग्रीनचं पॉलिशिंग दिसतं, एकदम मोरपंखी कलर टाईप. आणि मी साडी तिची वेअर केलेलीच आहे. इकडे तुम्ही बघू शकता अक्षरशः एवढे मोठे कानातले घातले की मला असं वाटतं थोड्या वेळाने कान असा येईल खाली. असं डायरेक्ट कानाला घेऊन जावं लागेल मला. आमच्या घरच्या आजीने मम्मीने बघितलं ना म्हणून काही घातले कानामध्ये. डायरेक्ट सुंदरीच्या भाषेत म्हणतात काय बाय कानापेक्षा, ते म्हणतात ना अंगापेक्षा भोंगा मोठा असं झाले. तर ते असं म्हणतील. सो मी आज मी काय तर नवीन रुटीन चालू केलेलं आहे. आणि हो मी नवीन रुटीन चालू केले. सो मी ही जी काय आहे एक्वालॉजिका मला तर म्हणता पण आहे ना, तर त्याची ग्लो टेवी सनस्क्रीन जेल तर मी हे यूज करते आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता. सो तुम्ही सुद्धा नक्की ही घेऊ शकता आणि यूज करू शकता. खूप युजेबल आहे. सो तुम्ही माझ्यासारखी स्किन, टवटवीत स्किन अशी तुम्हाला मिळू शकते. तर चला, खूप मजा मस्ती झाली. इंस्टाग्रामला आपलं संध्या शिशुपाल आणि कंसात लिहिलेलं आहे सुंदरी, हे आपलं मेन अकाउंट आहे. तर त्याच्यावरती रील्स आलेले आहे. 2 दिवस झाले एवढा सुंदर रील्स पडतात आणि एवढ्या व्हायरल पण जातात ते ना. तर नक्की जाऊन पहा. व्हायरल सगळ्या नाही केलेल्या, त्यातली एक आहे जी अंगुठीची मी बनवलेली आहे आणि त्या रील्सला भरपूर सपोर्ट मिळालेला आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की जाऊन त्या रीलला सपोर्ट करा. पहा मी काय कुटाणा करते घरी बसून, खूप धिंगाणा घालतीये. त्यातली त्यात पुण्यातले जे कोणी आहे इथं ज्यांना रील्स बनवायच्या असतील सो त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. बऱ्याचशा मुली आहेत ज्या इंस्टाग्रामवरती मला मेसेजेस करतात की संध्या दीदी तुझ्यासोबत शूट करायचे. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही काही कारणास्तव. कधी त्या मला मेसेज करतात तर मी खूप लेट रिप्लाय करते आणि मी रिप्लाय केल्याच्या नंतर त्या खूप लेट पाहतात किंवा होतं असं बोलणं होतं. सो आज आपण जे काम करतोय त्याच्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. की मी थोडंसं आज युनिकनेस, आज थोड्याशा वेगळा लुक आणि वेगळी एक रील बनवलेली आहे जी मी आतापर्यंत कधीच बनवलेली नाही आहे. समझे कुछ तो समझे. तर अशा पद्धतीने आपलं रुटीन चालू आहे आणि बऱ्याचशा कन्सेप्ट मी आज वेगळ्या केलेल्या आहेत. अजून वेगळं शूट थोडंसं करायचं आहे. तर त्यासाठी अँजोलिनाला मी बोलवलं होतं पण माझी मैत्रीण ती आलेली नाही आहे कालपासून आणि आज तिचा कॉल पण आलेला नाही. सो आय एम नॉट असं नाही म्हणू शकत मी. बट मी चिडले, रागवले आणि मला सांभाळून गेलं कोणच नाही. यार कधी असले नखरे मला तर हसण्यासारखं झालं की काय हा बालिशपणा काय चाललंय माझा. तर मी जो मेकअप केलाय तो कसा वाटतो तुम्हाला? स्पेशली मला ना मेकअपमध्ये मला आईजचा मेकअप जो आहे तो नॉर्मली आवडलेला आहे आणि लिपस्टिक मी आज वेगळ्या शेडची यूज केली आहे सो ती सुद्धा आवडली आहे. आणि स्पेशली आपली बिंदी
तर मला आधी वाटत होतं की हे कानातले मला खरंच खूपच जास्त हेवी आणि मला सूट नाही होणार, पण व्हिडिओमध्ये बघून तर असं वाटतंय की एवढे मोठे ढंगळांग मचळांग कानातले सूट होतात ते मला. हो, तर फुल लुक तुम्हाला पाहायला मिळेल इंस्टाग्रामवरती आपल्या रीलमध्ये, आणि याच्यात सुद्धा मी दाखवेल नक्कीच. सो कसा झाला आहे नक्कीच मला सांगा. आजचा ब्लॉग इथेच एंड करावासा असं वाटत नाही आहे मला, पण असं काहीतरी स्पेशल समथिंग आहे आज, त्याच्यामुळे चलो बाय, आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ओके.